जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न पहा. सागरी सुरक्षिततेसाठी पोलिसांशी संपर्क करण्यासाठी टोल फ्री क्रमांक कोणता आहे? तर पहा, सागरी सुरक्षिततेसाठी पोलिसांशी संपर्क करण्यासाठी टोल फ्री क्रमांक कोणता आहे? तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे. व्हिडिओला पॉज करा, तुम्ही सोडून पहा. तर पहा, याचं उत्तर आहे डी, 1093. 1093 हे सागरी सुरक्षिततेसाठी पोलिसांशी संपर्क करण्यासाठी टोल फ्री क्रमांक आहे, म्हणजे 1093. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक म्हणजे ATS ची स्थापना कधी करण्यात आली? महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक म्हणजे त्याला ATS म्हणतो. अँटी टेररिस्ट स्क्वॉड, आपण त्याला इंग्लिश म्हणते अँटी टेररिस्ट स्क्वॉडची स्थापना कधी करण्यात आली? तर पहा, याचं उत्तर आहे 2004. कधी करण्यात आली? 2004ला करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी तिन्ही ठिकाणी न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा आहे, तर चौथा विसंगत पर्याय ओळखा. तर चौथा विसंगत पर्याय विचारला, तर चौथा विसंगत पर्याय कोणता आहे? तर पहा, खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर पहा, याचं उत्तर आहे डी, चौथा म्हणजे न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा कुठे नाही आहे? तर सोलापूर या ठिकाणी नाही आहे. पुढचा प्रश्न आहे. अर्चना रामसुंदरम या खालीलपैकी कोणत्या दलाच्या पहिल्या महिला प्रमुख नियुक्त झाल्या? तर पहा, अर्चना रामसुंदरम हे खालीलपैकी कोणत्या दलाच्या पहिल्या महिला नियुक्ती झाल्या, प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्या आहे? तर पहा, खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडू पहा. तर पहा, याचं उत्तर आहे बी, SSBच्या पहिली महिला प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. पुढचा प्रश्न पहा. PSI आणि DSP यांनी ट्रेनिंग देणारी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिकची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर पहा, PSI आणि DSP यांना जे ट्रेनिंग देणारे जे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे नाशिकमध्ये, त्याची स्थापना कधी करण्यात आली? तर पहा, खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर याचं उत्तर आहे सी, 1906ला. कधी? 1906ला करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा. SRPF ग्रुप क्रमांक 7ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर पहा, SRPF ग्रुप 7ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर याचं उत्तर आहे 8 फेब्रुवारी 1966ला. कधी करण्यात आली? SRPF ग्रुप 7ची स्थापना 8 फेब्रुवारी 1966मध्ये करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी करण्यात आली? तर पहा, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना विचारली, तर महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 2 जानेवारी 1961ला. कधी? 2 जानेवारी 1961ला महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे. पहा, महाधिवक्ता आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर पहा, पॉलिटिक्सचा प्रश्न आहे हा. महाधिवक्ता आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर राज्यपालाकडे. कोणाकडे देतात? राज्यपालाकडे देतात. पुढचा प्रश्न पहा. भारत सरकारचा पहिला कायदा अधिकारी खालीलपैकी कोण असतो? तर पहा, पहिला कायदा अधिकारी विचारला आहे, तर भारत सरकारचा पहिला कायदा अधिकारी खालीलपैकी कोण असतो? तर पहा, याचं उत्तर आहे महान्यायवादी. कोण असतो? महान्यायवादी हा भारत सरकारचा पहिला कायदा अधिकारी असतो. पुढचा प्रश्न आहे. राष्ट्रपती लोकसभेकरिता कोणत्या समाजाचे 2 सदस्याची नेमणूक करतात? तर पहा, कोणत्या समाजाची विचारले? 2 सदस्याची नेमणूक लोकसभेकरिता करतात. तर पहा, राष्ट्रपती लोकसभेकरिता कोणत्या समाजाचे 2 सदस्याची नेमणूक करतात? तर अँग्लो इंडियन. कोणत्या समाजाची? अँग्लो इंडियन समाजाची 2 प्रतिनिधी ते लोकसभेमध्ये नेमून देतात. पुढचा प्रश्न पहा. मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि ब्रॅकेट याच्यातील दुवा आहे. तर पहा, मुख्यमंत्री, राज्यपाल आणि कोणत्या घटका याच्यातील दुवा आहे? तर पहा, खालील का ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर पहा, मंत्रिमंडळ. मुख्यमंत्री हा
राज्यपाल आणि मंत्रिमंडळ याच्यातील दुवा आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार खालीलपैकी कोण आहे? तर पहा, कोणाला संबोधतात भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार? तर पहा, याचं उत्तर आहे पंडित नेहरू. कोणाला संबोधतात? पंडित नेहरू यांना भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे संबोधतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे दिलवाडा जैन मंदिर खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर पहा, दिलवाडा जैन मंदिर खूप प्रसिद्ध मंदिर आहे. तर दिलवाडा जैन मंदिर कुठे आहे? तर माउंट आबूला. कधी? माउंट आबू इथे आहे, राजस्थानमध्ये. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर पहा, मीनाक्षी मंदिर विचारले आहे. तर मीनाक्षी मंदिर हे खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर पहा, याचं उत्तर आहे सी, मदुराई. कुठे आहे? मदुराई इथे मीनाक्षी मंदिर आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न पहा भूतिया ही जमाती खालीलपैकी कोणत्या भागात आढळते किंवा आढळतात? तर पहा, भूतिया ही जमाती खालीलपैकी कोणत्या भागात आढळतात? तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर पहा, याचं उत्तर आहे ए, कुमाऊं गढवाल. कुठे आढळतात भूतिया ही जमाती? कुमाऊं गढवाल या ठिकाणी आढळतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे पंडित रविशंकर हे कोणत्या वाद्य प्रकारशी संबंधित आहेत? तर पहा, पंडित रविशंकर विचारले तर पंडित रविशंकर हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? तर पहा, याचं उत्तर आहे सितारवादक आहे. पंडित रविशंकर हे सितारवादक आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न पहा सार्क या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर सार्क या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर नेपाळ. कुठे आहे? नेपाळ या ठिकाणी आहे. सार्क या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर नेपाळ या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली? तर पहा, संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली? तर खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर 24 ऑक्टोबर 1945ला. कधी? 24 ऑक्टोबर 1945ला संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न पहा तुतारी ही कविता कोणी लिहिली? तर पहा, तुतारी ही कविता कोणाची आहे? खालील ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर पहा, तुतारी ही कविता कोणाची आहे? कृष्णाजी केशव दामले. कोणाची आहे? कृष्णाजी केशव दामले यांची ही तुतारी ही कविता आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे कोणत्या सणाच्या दिवशी वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते? तर पहा, कोणत्या सणाच्या दिवशी वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते किंवा वडाच्या झाडाची, इथं वृक्ष दिले, वडाच्या झाडाची पूजा केली जाते? तर पहा, खाली ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर वटपौर्णिमाला. कधी? वटपौर्णिमेला. तर वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी मराठा मुक्तीसंग्राम दिन कधी साजरा केला जातो? तर पहा, मराठा मुक्तीसंग्राम दिन विचारले तर मराठा मुक्ती दिन संग्राम कधी साजरा केला जातो? तर 17 सप्टेंबरला. कधी? 17 सप्टेंबरला साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर पहा, माहिती अधिकार दिन केव्हा असतो? खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर कधी असतो माहिती अधिकार दिन? 28 सप्टेंबरला. कधी? 28 सप्टेंबरला माहिती अधिकार दिन असतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणती नदी कर्कवृत्तास 2 वेळा छेदून वाहते? तर पहा, कोणती अशी नदी आहे की कर्कवृत्तास 2 वेळा छेदून वाहते? तर कोणती नदी आहे? तर पहा, कोणती नदी आहे? तर मही नदी. कोणती? मही नदी ही कर्कवृत्तास 2 वेळा छेदून वाहते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च सेंटर कुठे आहे? तर पहा, सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च सेंटर कुठे आहे?
तर पहा खालील ऑप्शन दिले आहेत, तुम्ही सोडून पहा. तर पहा याचं उत्तर आहे नागपूर. कुठे आहे? नागपूर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे, गोदावरी व प्राणहिता या दोन नदीचा संगम कुठे झाला आहे? तर पहा गोदावरी व प्राणहिता या दोन नदीचा संगम कुठे झाला आहे? तर सिरोचा. कुठे? सिरोचा या ठिकाणी झाला आहे. गोदावरी व प्राणहिता या दोन नद्याचे संगम कुठे झाला आहे? तर सिरोचा या ठिकाणी झाला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले 25 प्रश्न होते. जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटले असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.